जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतोय. आपण घेतोय दिवसभराच्या बातम्यांचा सविस्तर आढावा. 30 एप्रिलला संध्याकाळी येवला मनमाड रोडवर वादळी वारा आणि पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे असलेल्या तिघांवर वीज कोसळल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संध्याकाळी सुमारे 5:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाल्यानं मनमाड येथील रहिवासी हरपाल सिंग शीख, आपली पत्नी सुखमित सिंग शीख आणि देवळा तालुक्यातील गिरनारे येथील रहिवासी रमेश गाडे मोटरसायकलनं प्रवास करत असताना पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे राहिले. मात्र झाडावरच वीज कोसळल्यानं हरपाल सिंग शीख आणि रमेश गाडे हे जागीच ठार झाले, तर सुखमित सिंग शीख गंभीर जखमी झाली असून तिच्यावर येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. अनेक जरदोशी हस्तकला कारखाने बंद पडल्याने येवल्यातील जरदोशी कारागिरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा आता कारागीर करतायत. कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे येवल्याच्या अर्थकारणात भर टाकणाऱ्या जरदोसी कामावर देखील सध्या संक्रांत कोसळली. यामुळे जरदोसी हस्तकलेवर पोट भरणाऱ्या शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. आधीच या हस्तकलेवर कम्प्युटराइज्ड डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानानं आक्रमण केल्यानं जरदोसी हस्तकला केवळ तग धरून आहे. हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनचा मार सोसतो. आर्थिक चक्र फिरत नसल्यानं अनेक कारखाने बंद पडले. शासनानं या कारागिरांच्या चुलीवर फुंकर घालण्याचं काम करावं अशी मागणी कारखानदार अशफाक शाह यांनी केली. तकरीबन लॉकडाउन का जो वक्फा गुजरा 1 साल का गुजर चुका है और हम लोग के पास पूरा मजदूर तबका है. मजदूर तबका इसलिए परेशान हो चुका है कि काम धंधे की पोजीशन दूर दूर तक कहीं नज़र नहीं आ रही. हम लोग काम बनाकर दुकानदार पर लेकर जाते तो दुकानदार कहता है कि अभी काम मत लेकर आओ. हम पूछे इसकी वजह क्या है तो भाई बोले आपके सामने लॉकडाउन और ये महामारी का मामला चल रहा है, इसलिए ये सब चीज़ को अभी हमने रोक दिया. हफ्ते का जो भी रोज़ानदारी का रोज़ाना का काम होता है उसके अंदर चूल्हा मजदूर लोग का जल जाता था. अब चूल्हा बंद करने की नौबत आ गई. तो सरकार को चाहिए कि मेहरबानी करके इसके अंदर कुछ हमारी मदद करे. उरले सुरले कारखानदार जरदोसी हस्तकला जपण्यासाठी धडपड करतायत. सध्या लॉकडाऊननं कारखानदारांचं कंबरडं मोडलंय, तर अनेक कारागिरांच्या चुली विझल्या आहेत. हाताला कामच नसल्यानं आमचा प्रपंच चालवायचा कसा, असा उद्विग्न सवाल जरदोसी कारागिरांना उपस्थित केलाय. पहले हफ्ते के 7 दिन काम चलता था, अभी हफ्ते में सिर्फ 2 दिन काम चल रहा है. ये कोरोना की महामारी में हमने क्या करना, घर कैसे चलाना. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. धारा 144चे उल्लंघन केल्यामुळे सरपंचांवर पदमुक्त करण्याची कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना तक्रार केली जाते. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोर तालुक्यातील महागाव ही मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे. अर्जुनी मोर तालुक्यातील महागाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या धारा 144चे आदेश पायदळी तुडवत 13 पदाधिकारी आणि काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मासिक सभा 30 एप्रिल रोजी आयोजित केली होती. सरपंच प्रभाकर कोवे यांनी धारा 144चं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना पदमुक्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक झोडे यांनी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संचारबंदी संपूर्ण राज्यात लागू केली गेली, तरीसुद्धा सरपंच श्री प्रभाकर अंताराम कोवे माझ्या मते ही सभा घेतल्यामुळे त्यांनी धारा 144चे उल्लंघन केले आहेत. त्यामुळे त्यांना पदमुक्त करावं व धारा 144 त्यांच्यावर लागू करावी अशी मी सदस्य या नात्याने
उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे. तर सभा घेण्यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांना तोंडी विचारलं होतं आणि त्याच प्रकारे त्र्यंबक जोडे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं होम क्वारंटाईन होते, त्यांना मासिक सभेला उपस्थित राहू नका असं सांगून देखील ते सभेला उपस्थित राहिल्याचं ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर कोवे यांनी म्हटलंय. एकंदरीतच कोरोना विषाणूधारा 144चं उल्लंघन केल्याची तक्रार दाखल झाल्यानं संबंधितांवर काय कारवाई होईल याकडे अनेकांचं लक्ष लागलं. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. 18 वर्ष वयावरील नागरिकांचे आजपासून लसीकरण होणार होते, मात्र लसच उपलब्ध नसल्याने सुरुवातीलाच लसीकरण केंद्र बंद पडलेत. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी देखील लसीकरण सुरू होणार होतं, पण लसच उपलब्ध नसल्यानं 45 वर्षापुढील नागरिकांना देखील लस दिली जात नाही. मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय डॉक्टर गोविंद नरवणे यांनी मनमाडचं देखील संपूर्ण लसीकरण बंद असल्याचं म्हटलंय. आजपासून 18 वर्ष ते 44 वर्ष वयोगटासाठी त्या जनतेसाठी लसीकरण सुरू होणार होतं, परंतु वरूनच लसी उपलब्ध न झाल्यामुळे त्या जनतेसाठी सुद्धा लसीकरण आज सुरू होऊ शकले नाही. तसेच आज जे 45 ते 60 वर्षाच्या वरचे जे जनता होती त्यांच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या कोणत्याच प्रकारच्या लसी माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण पूर्णपणे बंद आहे. जागर जनस्थानसाठी आमिन शेख, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय.
प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कारडा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमा धारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्री धारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65 600. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाड गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी कोविडच्या सर्व नियमांना पायदळी तुडवत मोठी गर्दी केली. यावेळी कुठल्याही नियमांना नागरिकांनी जुमानले नसून मोठा गोंधळ करत लसीकरण केंद्रावर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी 30 एप्रिल रोजी लसीचे 140 डोस उपलब्ध होते. तर लसीकरणासाठी 600 ते 700च्या आसपास नागरिक रांगेत उभे होते. रांगेतील नागरिकांनी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचं पालन केलेलं दिसलं नाही. त्यामुळे ही गर्दी लस घेऊन कोरोना टाळण्यासाठी झालीये की कोरोना संसर्ग वाढवण्यासाठी झालीये असा प्रश्न ही गर्दी पाहून निर्माण होत होता. कोविड लसीकरण प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुरू असून एका आरोग्य केंद्रांतर्गत किमान 8 ते 10 गावातील नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. मात्र लसीकरण हे नियमित नसल्यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. त्यामुळे लसीकरणाचं ठिकाणच कोरोना संक्रमण वाढवण्यास कारणीभूत ठरतंय की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली जाते. जागर जनस्थानसाठी
संदीप आसने, श्रीराम. ट्रक चालक तसंच मालक यांना जबर मारहाण करून फरार आरोपी झालेत. यापैकी दोघांना पोलिसांनी पकडले असून 3 जण मात्र अजूनही फरार आहेत. 19 एप्रिलला राहाता तालुक्यातील प्रवरानगर फाट्याजवळ रात्री 12 वाजेच्या सुमारास ट्रक चालक दत्तू शर्माळे आणि किशोर दुकळे हे ट्रकचं पंक्चर काढत असताना मागून आलेल्या पिकअप MH42 AM 1430 यातून काही जण खाली उतरले. त्यांनी हातातील कोयत्यानं ट्रक चालक आणि मालक यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर वार करून गाडीत असलेले 19,000 रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार प्रत्यक्षदर्शींनी तसंच चोरीचा फटका बसलेल्या व्यक्तींनी सांगितलाय. पंचर गाडी त्याच्याकडे आले आणि नंतर हातावर वार करून, पायावर वार करून आणि पसार होऊन गेले. त्यांच्या गाडीतले 7,000 रुपये. म्हणजे असं 19,000 रुपये त्यांनी लंपास केली. म्हणजे तुम्ही गाडी पंक्चर काढत असताना तर पंक्चर टायर काढत असताना ते डायरेक्ट उतरून डायरेक्ट तुमच्या अंगावर हल्ला चढवला. हो, 2 जण धरले, बाकीचे पण पसार पिकअप इथं जमा आहे. ओके चालतं. पिंपरी राहता या शिवारातून 5 संशयित आरोपींपैकी 21 वर्षीय किरण भाऊसाहेब जापान, 20 वर्षीय विशाल प्रभाकर साठे यांना पकडलं असून इतर 3 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. किरण आजबे, शाहरुख सय्यद आणि दीपक असं पळून गेलेल्या इतर 3 नावं आहेत. पकडलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप, मोबाईल तसंच लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील आणि त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. धुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील गांधी पुतळा चौकात उभारण्यात आलेल्या 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचे आज महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाचे औचित्य साधत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. धुळे मनपाच्या निधी अंतर्गत ध्वजस्तंभ आणि तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. धुळ्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी पुतळा चौकात उभारण्यात आलेल्या 150 फुटाच्या ध्वजामुळे राष्ट्रभक्ती व्यक्त होते. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते या ध्वजाचं लोकार्पण करण्यात आलंय. राष्ट्रीय ध्वज आज आमचे नेते आदरणीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांच्या हस्ते अनावरण करण्यात येत आहे. आज 1 मे हा दिवस असल्याने आज राष्ट्रीय ध्वज धुळे शहराला समर्पित करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. तर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत निलेश दादा राणे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत निलेश दादा राणे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नवजीवन ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आज महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटात आहे. कोरोनामुळे भीषण परिस्थितीचा सामना महाराष्ट्र करतो. रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज महाराष्ट्राला भासतीये आणि हीच बाब लक्षात घेऊन निलेश दादा राणे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 100 पेक्षा अधिक युवक युवतींनी तसंच नागरिकांनी रक्तदान केलंय. त्याचप्रमाणे प्लाझ्मा देण्याची काही रक्तदात्यांनी स्वतःहून इच्छाही व्यक्त केली. आम्ही 1 तासापासून रक्तदान शिबिर चालू केलं आहे. तर आतापर्यंत 35 बॅगांचा साठा हा त्यांच्याकडे झालेला आहे. पण आमचं आहे की जास्तीत जास्त बॅगा आम्ही आमच्या परीने देऊ, या प्रतिष्ठानच्या मार्फत देऊया आणि कोरोनाग्रस्त लोकांना बरे करण्यामध्ये आमचा एक सिंहाचा वाटा असेल. काही लोकांचे आम्हाला असे कॉल पण आले की आम्ही प्लाझ्मा डोनेट करू शकतो का. तर आम्ही बोलले की चालेल, की आमच्या अशा प्रतिष्ठानला प्लाझ्मा डोनेट करणारेही काही दाता आहे, त्यांचाही मी आभारी आहे. यावेळी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय क्रीडा विकास पदोन्नती महासंघाचे निलेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश कमानकर आदी उपस्थित होते. कैलास चौधरी, शीतल चौधरी, सौरभ चॅटर्जी आदींनी शिबिरासाठी मोठे परिश्रम घेतले. आज सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आपला इथला तरुण मित्रवर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग दर्शविला. तसेच काही इच्छुक दात्यांनी आपल्या प्लाझ्मा डोनेशनसाठी सुद्धा नाव नोंदवलेले आहे. असेच कार्य आमच्या हातून घडत राहो अशी निसर्गाला प्रार्थना करतो. तुम्हीही आपलं वॅक्सिनेशन करायच्या अगोदर रक्तदान करा, जेणेकरून रक्ताचा तुटवडा भासणार नाही. आणि आज मलाही खूप आनंद होत आहे. या प्रतिष्ठानमार्फत असंच कार्य घडत राहो.
जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक. दुचाकीवरून घराकडे जात असताना रस्त्यावर असलेल्या पाईपलाईनच्या चेंबरमध्ये पडून दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते आता थोडक्यात बचावलेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर हिरापूर रोड नवीन नाक्यालगत पाणी पुरवठा विभागाच्या चेंबरचं काम सुरू आहे. या कामाची गती कासवापेक्षाही संथ आहे. रस्त्यात असणारा हा भला मोठा चेंबरचा खड्डा अनेकांच्या जीवावर उठलाय. रहदारीच्या ठिकाणी काम सुरू असेल तर सुरक्षिततेच्या दृष्टीनं तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात. हे अधिकाऱ्यांना माहीत नाही की ठेकेदारांना माहीत नाही. रात्री लाईट नसताना जोराचं वादळ सुरू होतं आणि यातच आपल्या घराकडे जात असलेल्या लिंबा गवळी काल रात्री जोरदार वादळ सुरू असतानाच लाईट गेली आणि अशातच आपल्या घराकडे जात असताना लिंबा गवळी हे त्या चेंबरमध्ये पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ताबडतोब स्थानिकांनी त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गवळी थोडक्यात बचावले. गवळी हे मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतायत. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. जागर जनस्थानशी बोलताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनावर खंत व्यक्त केली आहे. तसंच काही विपरीत घडलं असतं तर याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी जात होतो मी, वारा वादन चालू होतं, ते खड्ड्या काही मला दिसलं नाही. लाईट गेली होती, खड्ड्यात पडलं मी, मला काही दिसलं नाही. उद्या उठून कोणाला काही झालं त्याच्या जबाबदार कोण राहणार? उद्या थोडक्यात वाचलं मी, मेला असतं तर कोणी मला बोललं असतं तर. आज माझ्या माणसाला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण झालं असतं? त्या नगरपालिकेच्या खड्ड्याचं तुम्ही काहीतरी करा. आज आमच्या घरात आम्ही दुपारी कमवू तर संध्याकाळी खाऊ. आज माझ्या माणसाला त्या दुसऱ्या माणसांनी वाचवलं. याचं काय करायचं आता आम्ही? आमची परिस्थिती एकदम आहे. या संदर्भात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक चंदू तायडे यांना जागर जनस्थाननं विचारणा केली असता त्यांनी संपूर्ण जबाबदार ठेकेदाराला धरलं. पण लोकप्रतिनिधी या नात्यानं ठेकेदाराला धारेवर धरून त्यांनी त्यांच्याकडून हा प्रश्न मार्गी का लावला नाही असा सवाल उपस्थित होतो. त्याचबरोबर संबंधित कामाचे अभियंता विकास नवले यांना विचारणा केली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. यातून स्वार्थासाठी तयार झालेली राजकीय उदासीनता तसंच स्वार्थासाठी लोकांच्या जीवावर उदार झालेले ठेकेदार तसंच प्रशासनाची भूमिका स्पष्ट होतीये. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. तर इकडे स्वतः पोटाला चिमटा देऊन माकडांच्या पोटाला अन्न देण्याचा प्रयत्न सध्या हे दाम्पत्य करतंय. यांचं नाव आहे जगताप दाम्पत्य. रोज केळी, कलिंगड तसंच अन्य फळांची जणू काही मेजवानीच या माकडांसाठी केलेली असते. जुना पुणे मुंबई महामार्गावरील राजमाची पॉइंट खंडाळा ते अमृतांजन पॉइंट येथील माकडांची या टाळेबंदीत उपासमार होऊ नये म्हणून महादेव जगताप दाम्पत्य स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन माकडांच्या पोटाला अन्न देण्याचा प्रयत्न करत आहे. रोज केळी, कलिंगड आणि अन्य फळांची जणू काही मेजवानीच या माकडांसाठी असते. जगताप हे वडापावची गाडी लावायचे, मात्र लॉकडाऊनमध्ये तीही बंद झाली. कशी तरी पैशांची तजवीज करून खोपोलीवरून फळं आणून या माकडांची स्वखर्चाने पोटापाण्याची सोय करतानाचं चित्र त्यांच्या माध्यमातून दिसतंय. प्राण्यांची सोय करायला आम्हाला आवडतं, त्यामुळे आम्ही हे काम करतो. मात्र पालिकेनेही या माकडांकडे लक्ष द्यावं असं जगताप दाम्पत्यानं म्हटलं. आणि खास मुंबई पुण्यातली लोक खास माकडं बघण्यासाठीच येतात आणि आमचा हा पॉईंट बंद झाल्यामुळे आमचे खूप हाल पण आहेत आणि माकडांचे पण हाल आहेत. तर मला असं वाटतं की नगरपालिकांनी माकडांसाठी प्लीज काहीतरी सेवा करावी हीच माझी विनंती राहील नगरपालिकेला. आमचा व्यवसाय असल्यामुळे माकडं नेहमीची ओळखीची झाली सर आणि आम्ही निदान चालत पण गेलं तरी त्यांना असं नाही का हे वाटतं की बाबा यांनी काहीतरी टाकावं. जसे 2 वर्षापासून या लॉकडाऊनपासून मी सेवा करत आहे सर. लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांसाठी लोणावळा नगरपालिका आणि सिनेतारका आयशा झुलका यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे. मात्र पर्यटन नगरीतील मुख्य आकर्षण असलेल्या या माकडांना कुणी वाली नाही. पण महादेव जगताप यांनी माणुसकी जपत या प्राण्यांना अन्नदान केले. याबाबत उमाशंकर सिंह देखील काय म्हणतात ऐका. हे जनावरे रस्त्यावर जाणार, कोणत्या तरी सोसायटीमध्ये जाणार, परत उद्रेक होणार. त्यापेक्षा प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने भटक्या कुत्र्यांसाठी इथे लोणावळा शहरात काही ठिकाणी ते भोजनाची व्यवस्था वगैरे केलेली आहे, त्या पद्धतीने इथे मंकी हिल पॉईंट आहे, राजमाची पॉईंट आहे आणि इथे जे पर्यटक येत असतात ते खास करून माकडे बघायला येत असतात. तर त्यांच्यासाठी तर ही योजना त्वरित चालू केली पाहिजे. तर कुणी पशुप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते
किंवा संस्था यांनी पुढे येऊन माकडांची जबाबदारी स्वीकारून यांना जिवंत ठेवण्याचं आवाहन जगताप दाम्पत्यानं केलं। जर समाजात जगताप दाम्पत्यासारखी दाम्पत्य असतील तर कितीही लॉकडाऊन लागलं तरी मुक्या जनावरांना मरण नाही हे तितकंच खरं। जागर जनस्थानसाठी आकाश खानापुरम, पिंपरी चिंचवड। 30 एप्रिलला संध्याकाळी येवला मनमाड रोडवर वादळी वारा आणि पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे असलेल्या तिघांवर वीज कोसळल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। संध्याकाळी सुमारे 5:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाल्यानं मनमाड येथील रहिवासी हरपाल सिंग शीख, आपली पत्नी सुखमित सिंग शीख आणि देवळा तालुक्यातील गिरनारे येथील रहिवासी रमेश गाडे मोटरसायकलनं प्रवास करत असताना पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे राहिले। मात्र झाडावरच वीज कोसळल्यानं हरपाल सिंग शीख आणि रमेश गाडे हे जागीचे ठार झाले, तर सुखमित सिंग शीख गंभीर जखमी झाली असून तिच्यावर येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला। अनेक जरदोशी हस्तकला कारखाने बंद पडल्याने येवल्यातील जरदोशी कारागिरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा आता कारागीर करतायत। कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे येवल्याच्या अर्थकारणात भर टाकणाऱ्या जरदोसी कामावर देखील सध्या संक्रांत कोसळली। यामुळे जरदोसी हस्तकलेवर पोट भरणाऱ्या शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। आधीच या हस्तकलेवर कम्प्युटराइज डिझाईन आणि आधुनिक तंत्रज्ञानानं आक्रमण केल्यानं जरदोसी हस्तकला केवळ तग धरून आहे। हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनचा मार सोसतो। आर्थिक चक्र फिरत नसल्यानं अनेक कारखाने बंद पडले। शासनानं या कारागिरांच्या चुलीवर फुंकर घालण्याचं काम करावं अशी मागणी कारखानदार अशफाक शाह यांनी केली। तकरीबन लॉकडाउन का जो वक्फा गुजरा 1 साल का गुजर चुका है और हम लोग के पास पूरा मजदूर तबका है। मजदूर तबका इसलिए परेशान हो चुका है कि काम धंधे की पोजीशन दूर दूर तक कहीं नज़र नहीं आ रही। हम लोग काम बनाकर दुकानदार पर लेकर जाते तो दुकानदार कहता है कि अभी काम मत लेकर आओ। हम पूछे इसकी वजह क्या है तो भाई बोले आपके सामने लॉकडाउन और ये महामारी का मामला चल रहा है, इसलिए ये सब चीज़ को अभी हमने रोक दिया। हफ्ते का जो भी रोज़ानदारी का रोज़ाना का काम होता है उसके अंदर चूल्हा मजदूर लोग का जल जाता था। अब चूल्हा बंद करने की नौबत आ गई, तो सरकार को चाहिए कि मेहरबानी करके इसके अंदर कुछ हमारी मदद करे। उरले सुरले कारखानदार जरदोसी हस्तकला जपण्यासाठी धडपड करतायत। सध्या लॉकडाऊननं कारखानदारांचं कंबरडं मोडलंय, तर अनेक कारागिरांच्या चुली विझल्या आहेत। हाताला कामच नसल्यानं आमचा प्रपंच चालवायचा कसा, असा उद्विग्न सवाल जरदोसी कारागिरांना उपस्थित केलाय। पहले हफ्ते के 7 दिन काम चलता था, अभी हफ्ते में सिर्फ 2 दिन काम चल रहा है। ये कोरोना की महामारी में अब हमने क्या करना, घर कैसे चलाना। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला। धारा 144चे उल्लंघन केल्यामुळे सरपंचांवर पदमुक्त करण्याची कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना तक्रार केली जाते। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोर तालुक्यातील महागाव ही मोठी ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे। अर्जुनी मोर तालुक्यातील महागाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या धारा 144चे आदेश पायदळी तुडवत 13 पदाधिकारी आणि काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मासिक सभा 30 एप्रिल रोजी आयोजित केली होती। सरपंच प्रभाकर कोवे यांनी धारा 144चं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना पदमुक्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक जोडे यांनी केली। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संचारबंदी संपूर्ण राज्यात लागू केली गेली, तरीसुद्धा सरपंच श्री प्रभाकर अंताराम कोवे माझ्या मते ही सभा घेतल्यामुळे त्यांनी धारा 144चे उल्लंघन केले आहेत, त्यामुळे त्यांना पदमुक्त करावं व धारा 144 त्यांच्यावर लागू करावी अशी मी सदस्य या नात्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे। तर सभा घेण्यासंदर्भात खंडविकास अधिकाऱ्यांना तोंडी विचारलं होतं आणि त्याच प्रकारे त्र्यंबक जोडे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं होम क्वारंटाईन होते, त्यांना मासिक सभेला उपस्थित राहू नका असं सांगून देखील ते सभेला उपस्थित राहिल्याचं ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर कोवे यांनी म्हटलंय। एकंदरीतच कोरोना विषाणू धारा 144चं उल्लंघन केल्याची तक्रार दाखल झाल्यानं संबंधितांवर काय कारवाई होईल याकडे अनेकांचं लक्ष लागलं। जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया।
18 वर्ष वयावरील नागरिकांचे आजपासून लसीकरण होणार होते, मात्र लसच उपलब्ध नसल्याने सुरुवातीलाच लसीकरण केंद्र बंद पडलेत. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी देखील लसीकरण सुरू होणार होतं, पण लसच उपलब्ध नसल्यानं 45 वर्षापुढील नागरिकांना देखील लस दिली जात नाही. मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय डॉक्टर गोविंद नरवणे यांनी मनमाडचं देखील संपूर्ण लसीकरण बंद असल्याचं म्हटलंय. आजपासून 18 वर्षे ते 44 वर्ष वयोगटासाठी च्या जनतेसाठी लसीकरण सुरू होणार होतं, परंतु वरूनच लसी उपलब्ध न झाल्यामुळे त्या जनतेसाठी सुद्धा लसीकरण आज सुरू होऊ शकले नाही. तसेच आज जे 45 ते 60 वर्षाच्या वरचे जे जनता होती त्यांच्यासाठी सुद्धा लागणाऱ्या कोणत्याच प्रकारच्या लसी माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण पूर्णपणे बंद आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल
हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमा धारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्री धारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 42 07. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 50 52. गणेश 7218 65 600. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाड गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी कोविडच्या सर्व नियमांना पायदळी तुडवत मोठी गर्दी केली. यावेळी कुठल्याही नियमांना नागरिकांनी जुमानले नसून मोठा गोंधळ करत लसीकरण केंद्रावर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी 30 एप्रिल रोजी लसीचे 140 डोस उपलब्ध होते. तर लसीकरणासाठी 600 ते 700च्या आसपास नागरिक रांगेत उभे होते. रांगेतील नागरिकांनी कोरोनाच्या कोणत्याही नियमांचं पालन केलेलं दिसलं नाही. त्यामुळे ही गर्दी लस घेऊन कोरोना टाळण्यासाठी झालीये की कोरोना संसर्ग वाढवण्यासाठी झालीये असा प्रश्न ही गर्दी पाहून निर्माण होत होता. कोविड लसीकरण प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुरू असून एका आरोग्य केंद्रांतर्गत किमान 8 ते 10 गावातील नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. मात्र लसीकरण हे नियमित नसल्यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. त्यामुळे लसीकरणाचं ठिकाणच कोरोना संक्रमण वाढवण्यास कारणीभूत ठरतंय की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली जाते. जागर जनस्थानसाठी संदीप आसने, श्रीरामपूर. ट्रक चालक तसंच मालक यांना जबर मारहाण करून फरार आरोपी झालेत. यापैकी दोघांना पोलिसांनी पकडले असून 3 जण मात्र अजूनही फरार आहेत. 19 एप्रिलला राहता तालुक्यातील प्रवरानगर फाट्याजवळ रात्री 12 वाजेच्या सुमारास ट्रक चालक दत्तू शर्माळे आणि किशोर दुकळे हे ट्रकचं पंक्चर काढत असताना मागून आलेल्या पिकअप MH42 AM 1430 यातून काही जण खाली उतरले. त्यांनी हातातील कोयत्यानं ट्रक चालक आणि मालक यांच्या
डोक्यावर, हातावर आणि पायावर वार करून गाडीत असलेले 19,000 रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार प्रत्यक्षदर्शींनी तसंच चोरीचा फटका बसलेल्या व्यक्तींनी सांगितलाय. पंचर गाडी त्याच्याकडे आले आणि नंतर हातावर वार करून पायावर वार करून आणि पसार होऊन गेले. त्याच्या गाडीतले 7,000 रुपये म्हणजे असं 19,000 रुपये त्यांनी लंपास केली. म्हणजे तुम्ही गाडी पंक्चर काढत असताना तर पंक्चर टायर काढत असताना ते डायरेक्ट उतरून डायरेक्ट तुमच्या अंगावर हल्ला चढवला. हो, 2 जण धरले. बाकीचे पण पसार पिकअप इथं जमा आहे. ओके चालतं. पिंपरी राहता या शिवारातून 5 संशयित आरोपींपैकी 21 वर्षीय किरण भाऊसाहेब जापान, 20 वर्षीय विशाल प्रभाकर साठे यांना पकडलं असून इतर 3 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. किरण आजबे, शाहरुख सय्यद आणि दीपक असं पळून गेलेल्या इतर 3 नावं आहेत. पकडलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप, मोबाईल तसंच लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील आणि त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. धुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील गांधी पुतळा चौकात उभारण्यात आलेल्या 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचे आज महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाचे औचित्य साधत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. धुळे मनपाच्या निधी अंतर्गत ध्वजस्तंभ आणि तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. धुळ्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी पुतळा चौकात उभारण्यात आलेल्या 150 फुटाच्या ध्वजामुळे राष्ट्रभक्ती व्यक्त होते. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते या ध्वजाचं लोकार्पण करण्यात आलंय. राष्ट्रीय ध्वज आज आमचे नेते आदरणीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांच्या हस्ते अनावरण करण्यात येत आहे. आज 1 मे हा दिवस असल्याने आज राष्ट्रीय ध्वज धुळे शहराला समर्पित करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. तर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत निलेशदादा राणे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत निलेश दादा राणे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नवजीवन ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आज महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटात आहे. कोरोनामुळे भीषण परिस्थितीचा सामना महाराष्ट्र करतो. रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज महाराष्ट्राला भासतीये आणि हीच बाब लक्षात घेऊन निलेशदादा राणे युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 100 पेक्षा अधिक युवक युवतींनी तसंच नागरिकांनी रक्तदान केलंय. त्याचप्रमाणे प्लाझ्मा देण्याची काही रक्तदात्यांनी स्वतःहून इच्छाही व्यक्त केली. आम्ही 1 तासापासून रक्तदान शिबिर चालू केलं आहे. तर आतापर्यंत 35 बॅगांचा साठा हा त्यांच्याकडे झालेला आहे. पण आमचं आहे की जास्तीत जास्त बॅगा आम्ही आमच्या परीने देऊ, या प्रतिष्ठानच्या मार्फत देऊया आणि कोरोनाग्रस्त लोकांना बरे करण्यामध्ये आमचा एक सिंहाचा वाटा असेल. काही लोकांचे आम्हाला असे कॉल पण आले की आम्ही प्लाझ्मा डोनेट करू शकतो का. तर आम्ही बोलले की चालेल, की आमच्या अशा प्रतिष्ठानला प्लाझ्मा डोनेट करणारेही काही दाता आहेत, त्यांचाही मी आभारी आहे. यावेळी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय क्रीडा विकास पदोन्नती महासंघाचे निलेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश कमानकर आदी उपस्थित होते. कैलास चौधरी, शीतल चौधरी, सौरभ चॅटर्जी आदींनी शिबिरासाठी मोठे परिश्रम घेतले. आज सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आपला इथला तरुण मित्रवर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग दर्शविला. तसेच काही इच्छुक दात्यांनी आपल्या प्लाझ्मा डोनेशनसाठी सुद्धा नाव नोंदवलेले आहे. असेच कार्य आमच्या हातून घडत राहो अशी निसर्गाला प्रार्थना करतो. तुम्हीही आपलं वॅक्सिनेशन करायच्या अगोदर रक्तदान करा, जेणेकरून रक्ताचा तुटवडा भासणार नाही. आणि आज मलाही खूप आनंद होत आहे. या प्रतिष्ठानमार्फत असंच कार्य घडत राहो. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक. दुचाकीवरून घराकडे जात असताना रस्त्यावर असलेल्या पाईपलाईनच्या चेंबरमध्ये पडून दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते आता थोडक्यात बचावलेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर हिरापूर रोड नवीन नाक्यालगत पाणी पुरवठा विभागाच्या चेंबरचं काम सुरू आहे. या कामाची गती कासवापेक्षाही संथ आहे. रस्त्यात असणारा हा भला मोठा चेंबरचा खड्डा अनेकांच्या जीवावर उठलाय.
रहदारीच्या ठिकाणी काम सुरू असेल तर सुरक्षिततेच्या दृष्टीनं तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात हे अधिकाऱ्यांना माहीत नाही की ठेकेदारांना माहीत नाही. रात्री लाईट नसताना जोराचं वादळ सुरू होतं आणि यातच आपल्या घराकडे जात असलेल्या लिंबा गवळी काल रात्री जोरदार वादळ सुरू असतानाच लाईट गेली आणि अशातच आपल्या घराकडे जात असताना लिंबा गवळी हे त्या चेंबरमध्ये पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ताबडतोब स्थानिकांनी त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गवळी थोडक्यात बचावले. गवळी हे मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतायत. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. जागर जनस्थानशी बोलताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनावर खंत व्यक्त केली आहे. तसंच काही विपरीत घडलं असतं तर याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी जात होतो मी, वारा वादन चालू होतं, ते खड्ड्या काही मला दिसलं नाही. लाईट गेली होती, खड्ड्यात पडलं मी, मला काही दिसलं नाही. उद्या उठून कोणाला काही झालं त्याच्या जबाबदार कोण राहणार? उद्या थोडक्यात वाचलं मी, मेला असतं तर कोणी मला बोललं असतं तर. आज माझ्या माणसाला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण झालं असतं? त्या नगरपालिकेच्या खड्ड्याचं तुम्ही काहीतरी करा. आज आमच्या घरात आम्ही दुपारी कमवू तर संध्याकाळी खाऊ. आज माझ्या माणसाला त्या दुसऱ्या माणसांनी वाचवलं. याचं काय करायचं आता आम्ही? आमची परिस्थिती एकदम हे. या संदर्भात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक चंदू तायडे यांना जागर जनस्थाननं विचारणा केली असता त्यांनी संपूर्ण जबाबदार ठेकेदाराला धरलं. पण लोकप्रतिनिधी या नात्यानं ठेकेदाराला धारेवर धरून त्यांनी त्यांच्याकडून हा प्रश्न मार्गी का लावला नाही असा सवाल उपस्थित होतो. त्याचबरोबर संबंधित कामाचे अभियंता विकास नवले यांना विचारणा केली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. यातून स्वार्थासाठी तयार झालेली राजकीय उदासीनता तसंच स्वार्थासाठी लोकांच्या जीवावर उदार झालेले ठेकेदार तसंच प्रशासन यांची भूमिका स्पष्ट होतीये. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. तर इकडे स्वतः पोटाला चिमटा देऊन माकडांच्या पोटाला अन्न देण्याचा प्रयत्न सध्या हे दाम्पत्य करतंय. यांचं नाव आहे जगताप दाम्पत्य. रोज केळी, कलिंगड तसंच अन्य फळांची जणू काही मेजवानीच या माकडांसाठी केलेली असते. जुना पुणे मुंबई महामार्गावरील राजमाची पॉइंट, खंडाळा ते अमृतांजन पॉइंट येथील माकडांची या टाळेबंदीत उपासमार होऊ नये म्हणून महादेव जगताप दाम्पत्य स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन माकडांच्या पोटाला अन्न देण्याचा प्रयत्न करत आहे. रोज केळी, कलिंगड आणि अन्य फळांची जणू काही मेजवानीच या माकडांसाठी असते. जगताप हे वडापावची गाडी लावायचे, मात्र लॉकडाऊनमध्ये तीही बंद झाली. कशी तरी पैशांची तजवीज करून खोपोलीवरून फळं आणून या माकडांची स्वखर्चाने पोटापाण्याची सोय करतानाचं चित्र त्यांच्या माध्यमातून दिसतं. प्राण्यांची सोय करायला आम्हाला आवडतं, त्यामुळे आम्ही हे काम करतो. मात्र पालिकेनेही या माकडांकडे लक्ष द्यावं असं जगताप दाम्पत्यानं म्हटलं. आणि खास मुंबई पुण्यातली लोक खास माकडं बघण्यासाठीच येतात आणि आमचा हा पॉईंट बंद झाल्यामुळे आमचे खूप हाल पण आहेत आणि माकडांचे पण हाल आहेत. तर मला असं वाटतं की नगरपालिकांनी माकडांसाठी प्लीज काहीतरी सेवा करावी हीच माझी विनंती राहील नगरपालिकेला. आमचा व्यवसाय असल्यामुळे माकडं नेहमीची ओळखीची झाली सर आणि आम्ही निदान चालत पण गेले तरी त्यांना असं नाही का हे वाटतं की बाबा यांनी काहीतरी टाकावं. तसे 2 वर्षापासून त्या लॉकडाऊनपासून मी सेवा करत आहे सर. लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांसाठी लोणावळा नगरपालिका आणि सिनेतारका आयशा झुलका यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे. मात्र पर्यटन नगरीतील मुख्य आकर्षण असलेल्या या माकडांना कुणी वाली नाही. पण महादेव जगताप यांनी माणुसकी जपत या प्राण्यांना अन्नदान केले. याबाबत उमाशंकर सिंह देखील काय म्हणतात ऐका. हे जनावरे रस्त्यावर जाणार, कोणत्या तरी सोसायटीमध्ये जाणार, परत उद्रेक होणार. त्यापेक्षा प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने भटक्या कुत्र्यांसाठी इथे लोणावळा शहरात काही ठिकाणी ते भोजनाची व्यवस्था वगैरे केलेली आहे, त्या पद्धतीने इथे मंकी हिल पॉईंट आहे, राजमाची पॉईंट आहे आणि इथे जे पर्यटक येत असतात ते खास करून माकडे बघायला येत असतात. तर त्यांच्यासाठी तर ही योजना त्वरित चालू केली पाहिजे. तर कुणी पशुप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते किंवा संस्था यांनी पुढे येऊन माकडांची जबाबदारी स्वीकारून यांना जिवंत ठेवण्याचं आवाहन जगताप दाम्पत्यानं केलं. जर समाजात जगताप दाम्पत्यासारखी दाम्पत्य असतील तर कितीही लॉकडाऊन लागलं तरी मुक्या जनावरांना मरण नाही हे तितकंच खरं. जागर जनस्थानसाठी आकाश खानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत जागर जनस्थान. जाता जाता तमाम आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जाहीर आवाहन,
कोरोनाचा विळखा हा वाढतोय, त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे.
तर या ठिकाणी 3 फेज असणारे A+B आणि C अशा 3 फेज असणारे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. श्री स्वामी सर्व्हिसेस नाशिक या कंपनीसाठी B.Com किंवा M.Com डिप्लोमा धारक किंवा 2 वर्ष अनुभवी फायनान्स अकाउंटंट पाहिजे. HR करिता MBA HR डिग्री धारक किंवा 2 वर्ष अनुभव. HR कंप्लायन्सेस एक्झिक्युटिव्ह त्वरित पाहिजे. वयाची अट नाही. संपर्क फ्लॅट नंबर 4 अंबिका अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, साधू वासवानी रोड, मायको सर्कल जवळ, नाशिक. फोन नंबर 0253 231 4207. मोबाईल 721 86 56 000. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422 002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65 600. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या कट्ट्यावर विविध मान्यवरांना बोलवत असतो. त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेत असतो. आज आपण ज्या मान्यवरांना या कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे, शैक्षणिक संस्था असो, समाजकारण असो, राजकारण असो, या सर्वच ठिकाणी त्यांनी आपल्या उत्तम कामाचा ठसा हा उमटवलेला आहे. आज आपण आपल्या कट्ट्यावर गुलाबरावजी देवकर यांना आमंत्रित केलेलं आहे. विविध मुद्द्यांवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र तत्पूर्वी सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. गुलाबरावजी देवकर, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. गुलाबरावजी, आज शैक्षणिक संस्था असतील, राजकारण असेल, समाजकारण असेल, अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचलेला आहात. मात्र ही सुरुवात नेमकी कुठल्या पद्धतीने झाली, तो प्रवास आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. माझा प्रवास जो आहे तो अतिशय खडतर असा प्रवास माझ्या आयुष्यामध्ये होता. कारण माझी घरची जी आर्थिक परिस्थिती जी होती ती अतिशय साधारण होती. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेलो एक कार्यकर्ता आहे आणि अतिशय बिकट परिस्थितीमधून मला इथपर्यंत येण्यासाठी अनेक अडचणीतून, खास कडग्यातून मला इथपर्यंत यावं लागलं. मी लहान असतानाच आमचं जे गाव आहे, चाळीसगाव तालुक्यामध्ये पळासरे म्हणून गाव आहे. लहानचं गाव, तिथं 4थी इयत्तेपर्यंत शाळा होती आणि त्यामुळे तिथं मला शिक्षण घेणं अवघड होणार होतं. म्हणून मला आमच्या आईने आमच्या मामाच्या गावाला, म्हणजे भडगाव तालुक्यामध्ये बोरटेक बुद्रुक म्हणून गाव आहे, तिथं मला म्हणजे पहिलीपासून, म्हणजे अतिशय लहान बालपणापासूनच तिथं मला ठेवलेलं होतं. आणि मग मी तिथं जवळपास 1ली ते 9वी इयत्तापर्यंत बोरटेक आणि कसगाव अशा 2 शाळांमध्ये माझं त्या ठिकाणी शिक्षण झालं. इयत्ता 10वीमध्ये फक्त मी 1 वर्षासाठी गावी गेलो होतो. गावाजवळ जी खडकीशीम हायस्कूल होतं मेवणबारा संस्थेचं, तिथं मी 10वीचं शिक्षण केलं. पण मला परत अशी जाणीव झाली की आपल्याला ह्या ग्रामीण भागातल्या परिसरामध्ये जे काही शिक्षण मिळतं आहे याच्याने आपल्याला पुरेसं शिक्षण होणार नाही. तिथलं जे वातावरण होतं, जे सहकारी होते
त्यांचं अजिबात अभ्यासाकडे लक्ष नव्हतं, शिक्षणाकडे लक्ष नव्हतं. आणि म्हणून मी विचार असा केला की आपण मोठ्या शहरामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून योगायोगानं आमचे मामा इथं जळगाव शहरामध्ये पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते. मी 11वीपासून त्यांच्याकडे शिक्षणासाठी इथं जळगाव शहरामध्ये आलो आणि मग तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. गुलाबरावजी, ज्या वेळेला आपण 11वीसाठी दुसरीकडे गेला होता, दुसऱ्या गावी गेला होता, शिक्षण आपलं चालू होतं, त्यावेळेला नेमकं आपली काय स्वप्न होती, काय होण्याचं स्वप्न आपण त्यावेळेस नेमकं बघितलं होतं? त्यावेळेला स्वप्न काही जास्त मोठी नव्हती, कारण घरची आर्थिक परिस्थिती कठीण होती. मला एकच वाटत होतं की हे सगळा परिवार जो आपला आहे तो शिक्षित झाला पाहिजे. मी सर्वात मोठा होतो भावंडांमध्ये. मला 3 बंधू आणि 1 बहीण होती. माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे त्यांची शिक्षणाची मला काळजी होती. आणि घरी पण शेतीला पाहिजे तसं परवडत नसल्यामुळे ती घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हा ध्यास माझ्या मनामध्ये होता. आणि मग मी त्या पद्धतीनं माझ्या भविष्याच्या कामाला सुरुवात केली. सगळ्या भावंडांना मी जळगाव शहरामध्ये शिक्षणासाठी आणलं. आईवडिलांना मदत करण्याचा मी प्रयत्न केला आणि ते करण्याच्यासाठी मग काहीतरी माध्यम पाहिजे उत्पन्नाचं. बरोबर. आणि म्हणून मी 11वीपासूनच पार्ट टाईम सर्व्हिस करण्याचं मी सुरू केलं. आमचे एक नातेवाईक होते कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याकडे मी पार्ट टाईम सर्व्हिस करायला सुरुवात केली. कॉलेज पण करायचो, सर्व्हिस पण करायचो आणि त्या पद्धतीनं आमचा हा उपक्रम सुरू झाला. नंतर काही वर्षांनी मी स्वतःच असं ठरवलं की आपणही काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, लहान मोठा. म्हणून मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं. जळगाव शहरामध्ये श्रमजीवी मजूर सहकारी संस्थेच्या नावाने एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी लहान मोठी कामं सिव्हिलची घ्यायला सुरुवात केली. आणि तिथून मला एक चांगल्या पद्धतीचा स्कोप त्या व्यवसायामध्ये मिळाला. नंतर मग ती सहकारी संस्था असल्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये मला काम करायला आवडायला लागलं. मग जळगाव जिल्हा मजूर संस्थांचं जे फेडरेशन होतं आमचं, त्या फेडरेशनची माझी संस्था सभासद होती. आणि म्हणून त्या संस्थेवरती म्हणजे जिल्ह्याची जी फेडरेशनची संस्था होती त्या संस्थेवर मी संचालक म्हणून अगोदर गेलो. आणि नंतरच्या कालावधीमध्ये मी आमच्या सर्व सभासदांमध्ये माझं काम चांगलं होतं, माझं रेप्युटेशन चांगलं होतं, म्हणून मला तिथं अध्यक्ष म्हणून संधी मिळाली. आणि मग त्या दिवसापासून माझ्या खऱ्या अर्थाने राजकारणाला एक चांगली सुरुवात झाली. सुरुवात झाली जे माझ्या मनात कुठलाही विषय नसताना, राजकारणाचा गंध नसताना किंवा घरामध्ये राजकीय वातावरण पिढ्यानपिढ्यासुद्धा कोणाला माहिती नसताना आमच्या घरच्या मंडळींना, अशा परिस्थितीमध्ये माझी सुरुवात राजकारणामध्ये झाली. सहकार क्षेत्रामध्ये पहिल्याने सुरुवात केली. नंतरच्या कालावधीमध्ये ह्या जिल्ह्याचे जे नेते आहेत सुरेशदादा जैन यांच्यासोबत मी कामाला सुरुवात केली. कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत मी काम करत असताना जळगाव शहराची नगरपालिका होती. अगोदर महापालिकेच्या अगोदर नगरपालिका क्षेत्र होतं, नगरपालिका होती संस्था. आणि त्यावेळेला नगरपालिकेलासुद्धा उमेदवारी करण्याची संधी मला सुरेशदादांनी त्यावेळेला दिली. म्हणजे 1991 साली मी 3 संस्थांवरती एकाच वेळेला निवडून आलो होतो. नगरपालिकेला निवडून आलो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मी त्यावेळेला उमेदवारी केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मी एकटा त्यावेळेला पॅनलमध्ये जिल्ह्यातून बिनविरोध निवडून आलेलो होतो. आणि मराठा संस्थेलासुद्धा निवडणुकीमध्ये मी त्यावेळेला बिनविरोध निवडून आलेलो होतो, चांगल्या मताधिक्याने निवडून आलो होतो. म्हणजे माझ्या जीवनात माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी सुरुवात माझी झाली ती एकाच वेळेला एका महिन्यामध्ये 3 संस्थांवरती निवडून येण्याचं श्रेय मला, म्हणजे भाग्य मला मिळालं. हॅट्रिक होती आपल्या राजकारणाच्या पदार्पणातलंच. यस, म्हणजे सुरुवातच
ती अशा पद्धतीने झालेली होती आणि त्यामुळे त्या दिवसापासून जी काही कामाला सुरुवात केली, मग सहकार क्षेत्रामध्ये अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, संस्थांची कामं करण्याची मला संधी मिळाली, सभासदांची कामं करण्याची संधी मिळाली. जिल्ह्याभरातल्या सहकारी मंडळींना किंवा शेतकरी सभासद असतील, कामगार मजूर असतील, मजूर फेडरेशनच्या माध्यमातून, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, मराठा संस्थेच्या माध्यमातून आणि जळगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वव्यापी आणि सर्वच क्षेत्रामध्ये काम करण्याची मला त्यावेळेला संधी मिळाली होती. मी खऱ्या अर्थाने भाग्यवान होतो तेव्हा की मला इतकी चांगली सुरुवात माझी राजकारणात आणि समाजकारणात झालेली होती. गुलाबरावजी, इतका मोठा प्रवास आज आपण पार केलेला आहे. ह्या प्रवासामध्ये नेमकं राजकारणामध्ये असो किंवा समाजकारणामध्ये असो, नेमकं आपला आदर्श कोण होतं? कोणाला आपण समोर ठेवून आपली वाटचाल केली होती? मी त्यावेळेला जो माझ्यासमोर गायची चांगली नेती मंडळी होती, म्हणजे मी यशवंतराव चव्हाण साहेबांचं पण काही पुस्तकं वाचलेली होती. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श होता. पवार साहेबांच्या कामाचे मला सातत्यानं माहिती मी घेत होतो. पवार साहेबांचं काम मी बघत होतो आणि त्याचसोबत सुरेशदादा जैन जे होते त्यावेळेला त्यांच्यासोबत मी काम करत होतो. त्यांचं पण जे काही काम जिल्ह्यामध्ये होतं, ह्या व्यक्तींच्या कामाकडे बघून मी खऱ्या अर्थानं प्रभावित झालो होतो आणि असं ठरवलं होतं की आपणसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं काम जिल्ह्यामध्ये करावं. आपल्याही कामाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठसा उमटवला गेला पाहिजे आणि जी काही संधी आपल्याला राजकारणात समाजकारणात मिळालेली आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कशी मदत करता येईल या संदर्भातला विचार मी सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं मला इथपर्यंत येण्याची संधी मिळाली. गुलाबरावजी, मागच्या काही काळामध्ये आपण मंत्रिपद भूषवलं, सत्तेमध्ये होतात. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. आता राजकारणी म्हटलं का त्याच्यावरती टीका ही होणारच. मात्र ही टीका, हा पराभव, याचं नेमकं विश्लेषण आपण कुठल्या पद्धतीने करता? 2009 सालापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज आणि माझ्या राजकारणाच्या प्रगतीचा वेग अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि जोरात होता असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. 2009च्या विधानसभेची निवडणूक लढण्याच्या अगोदर मी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे नगरसेवक, बांधकाम सभापतीपद, नंतर नगराध्यक्षपद आणि महापालिका झाल्याच्या नंतर स्थायी समितीचा अध्यक्ष, सभापती अशा पद्धतीची त्यावेळेला कामं करण्याचा प्रयत्न केला होता त्या पदांच्या माध्यमातून. म्हणजे जळगाव शहरात माझा अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क मी केलेला होता. काम करत असताना मी सातत्यानं शहरातल्या गल्लीबोळामध्ये विकासाच्या कामाच्यासाठी फिरायचो. जनतेची कामं करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर जिल्हा बँकेलासुद्धा मी 1991 पासून आज तागायत सतत मी संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. जवळपास 2.5 ते 3 वर्ष मी जिल्हा बँकेला व्हाईस चेअरमनसुद्धा होतो आणि बांधकाम समितीचा मी त्या ठिकाणी पण चेअरमन होतो. त्याही माध्यमातून जिल्ह्याभरातल्या सहकारी संस्थांना मदत करणे, सभासदांना मदत करण्याचं काम मी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण म्हणजे जिल्ह्यातलं काम, शहरातलं काम, ही जी काम करण्याची संधी मला सर्व ठिकाणी मिळाली. त्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची इमेज, चांगल्या पद्धतीची इमेज निर्माण करण्याची संधी मला मिळाली आणि मग नंतर मी 2009च्या निवडणुकीच्यासाठी विधानसभेच्या कामाला लागलो. मी असा विचार केलेला होता की आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था असेल, सहकारी संस्था असतील, या माध्यमातून काम करण्याचा तर प्रयत्न आपण करतोच आहोत, परंतु एकदा आमदार व्हावं, विधानसभेत जावं, तिथं आपल्याला अधिक काम करण्याची संधी मिळू शकते आणि मग प्रश्न उत्तम पद्धतीने सादर करण्याची संधी मिळू शकते. हां, आणि त्या माध्यमातून का आपण प्रयत्न करू नये असा विचार मी जेव्हा केला, मग 2009च्या निवडणुकीच्या वेळेला मी जवळपास 2 वर्ष अगोदर पवार साहेबांची भेट घेतलेली होती
आणि साहेबांना मी माझ्यासोबत 2-3 आमची सहकारी मंडळी होती. मी साहेबांना सहज बोलताना म्हटलो की साहेब मला एकदा विधानसभा निवडणूक लढवायची आहे विधानसभेची, तर मला आपण संधी द्यावी अशी माझी विनंती आहे. तर साहेब म्हटले की तुम्ही जळगाव शहरात राहतात आणि मग मतदारसंघ तुम्हाला कोणता असणार आहे. मी म्हटलं की साहेब आता असं मी ऐकतो आहे की आता डिलिमिटेशन मतदारसंघांचं होणार आहे आणि जर त्याच्यात नवीन मतदारसंघ होणार असेल तर तिथं मी उमेदवारी करेल किंवा मग मी जळगाव तालुक्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवारी करू शकतो. मला साहेबांनी त्याच वेळेला आश्वासन दिलं होतं की नवीन मतदारसंघ जर झाला डिलिमिटेशनमध्ये तर तुम्ही त्या नवीन मतदारसंघातल्यासाठी हे कामाला लागा आणि त्याची तयारी तुम्ही लगेच काम सुरुवात करा आणि मग उमेदवारीच्या वेळेला आपण ते फायनल करू. आणि त्या पद्धतीनं साहेबांनी हिंट दिल्याच्या पासून मी जवळपास 2 वर्षे अगोदर जळगाव ग्रामीण मतदारसंघ जो तयार झालेला होता जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्याचा मिळून त्या मतदारसंघातल्या भागामध्ये मी कामाला लागलो. माझा पाहिजे तसा परिचय त्या मतदारसंघामध्ये इतका नव्हता, परंतु तरीसुद्धा प्रयत्न करायचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून यायचं हा ध्येय आणि ही जिद्द माझ्या मनामध्ये होती. मी जवळपास 2 वर्ष अगोदर संपूर्ण मतदारसंघातल्या सगळ्या गावांमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जनतेला मदत करण्याच्यासाठी होण्याच्यासाठी मी सातत्यानं जनतेपर्यंत पोहोचत होतो आणि त्या माध्यमातून 2009च्या निवडणुकीच्या पर्यंत माझा एक चांगल्या पद्धतीचा परिचय झाला. गावागावात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मला सगळी मंडळी ओळखायला लागली आणि त्यामुळे मला एक विश्वास निर्माण झाला माझ्या मनामध्ये की आपण निश्चितपणानं ही निवडणूक जिंकू शकू. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मी त्यावेळेचे आता हल्ली आपले पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील, त्यांना मी त्यावेळेला पराभूत केलेलं होतं. ते 2 पंचवार्षिक अगोदर त्या मतदारसंघामध्ये आमदार होते, सिटिंग आमदार होते. परंतु मी जी काही झलक निर्माण केली होती कामाच्या माध्यमातून संपर्काच्या माध्यमातून माझं बिहेवियर जे जनतेच्या समोर होतं त्यामुळे मला त्यावेळेला मतदारांनी त्यावेळेला निवडून दिलेलं होतं. आणि मी निवडून आल्याच्या नंतर सांगायला परत आपल्याला आनंद होईल की 2009ची निवडणूक झाल्याच्या नंतर आदरणीय पवारसाहेबांनी निवडून आलेल्या सर्व आमदार मंडळींना परिचय करून घेण्याच्यासाठी बोलवलं होतं. परिचय करत असताना माझा नंबर जेव्हा आला, साहेबांनी मला बोलवलं, तर मला साहेबांचा पहिला शब्द आठवतो की गुलाबराव तुम्ही कसे काय निवडून आलात. आश्चर्य झालं. म्हटलं तुम्ही निवडून आलात की गुलाबराव पाटीलला तुम्ही पराभूत केलं, ते सिटिंग आमदार आहेत, जरा मजबूत होते, मजबूत टक्कर होती. बरोबर. तर म्हटलं साहेब आपल्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे, मेहनत घेतलेली होती, खूप आपलं मार्गदर्शन होतं म्हणून मला यश मिळालं. तर त्याच दिवशी आदरणीय पवारसाहेबांनी मला सूचना केली होती किंवा हिंट दिली होती की गुलाबराव मी तुम्हाला मंत्रिपद देणार आहे, मंत्रिमंडळात मी तुमचा समावेश करेल, जिल्ह्याचे सर्व अधिकार मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही आता शपथविधीपर्यंत हा विषय कोणालाही सांगायचा नाही, इवन घरात पण सांगू नका, माझ्याकडे शिष्टमंडळ आणायचं नाही आणि मला भेटायला पण यायचं नाही. ज्या दिवशी शपथविधी असेल त्या दिवशी अजितदादा आणि भुजबळ साहेब आपल्याला फोन करतील आणि तुम्ही शपथविधी घेणार आहात. तो क्षण साहेब माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता. मला तर असं वाटत होतं की हे स्वप्न आहे की काय, मी अशा पद्धतीनं तिथे बसलेलो होतो. विश्वास बसत नव्हता की पवारसाहेबांनी इतका मोठा विश्वास माझ्यावरती त्यावेळेला टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीनं शपथविधीसुद्धा माझा 2009मध्ये झाला. परंतु कामाला सुरुवात केल्याच्या नंतर खूप झपाट्यानं मी कामाला सुरुवात केली. जिल्ह्याचा पालकमंत्रीपद होतं माझ्याकडे आणि जवळपास 9 विभागांचं विभाग मला साहेबांनी दिलेले होते. राज्यमंत्रीपद मला मिळालेलं होतं, परंतु 9 खात्यांचा राज्यमंत्री मी होतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यावेळेला काम करत असताना
जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो खूप सातत्यानं दौरे करायचो, संपर्क करायचो, जनतेला भेटण्याचा प्रयत्न करायचो. सकाळी 7 वाजेपासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत सातत्यानं मी जनतेमध्ये फिरायचो, लोकांची कामं करण्याच्यासाठी त्यावेळेला खूप मेहनत घेतली. जनता दरबार हा एक कन्सेप्ट मी त्यावेळेला राबवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जिल्ह्यामध्ये 8 दिवस अगोदर मी वर्तमानपत्रात बातमी द्यायचो आणि जनतेला जाहीर माझं आव्हान असायचं की ह्या तारखेला पद्मालय रेस्ट हाऊसवरती जनता दरबार आपला आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आपली जी काही खाजगी सामाजिक सार्वजनिक जी काही कामं असतील, समस्या असतील ती आपण तिथं आणा. मग त्या जनता दरबारमध्ये मग जिल्हाधिकारी असतील, SP असतील, सर्व खात्याचे प्रमुख मंडळी अधिकारी त्या जनता दरबारमध्ये त्या ठिकाणी उपस्थित असायचे आणि मग जनतेची सगळी कामं एक वन बाय वन उदाहरणार्थ कलेक्टर साहेबांच्याकडे काम असेल, साहेब हे यांचं काम आहे, याचा निर्णय आताच द्या, अशा पद्धतीनं त्यावेळेला मी जनता दरबारमध्ये कामाला सुरुवात केलेली होती. खूप जनतेची कामं त्या जनता दरबारमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं होतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला नजर लागली आणि मी ज्यावेळेला नगरपालिकेमध्ये काम करत होतो त्यावेळेचा घरकुल घोटाळा हा विषय समोर आला. त्याची केस चालू होती. ते आल्याच्या नंतर दुर्दैवाने आम्हाला तिथं अडचणी निर्माण झाल्या आणि मला त्या ठिकाणी थांबावं लागलं. म्हणजे मला पक्षाने मग मला माझं मंत्रिपद काढून घेतलं, कारण ते जे आरोप होते त्याच्यासाठी ती सावधगिरी म्हणून माझा त्यावेळेला मंत्रिपदात बदल केला. सावकारे जे आहेत आता भुसावळचे आमदार त्यांना त्यावेळेला मंत्रिपद दिलेलं होतं आणि मग मला त्या ठिकाणी थांबावं लागलं. आणि काही दिवसाच्या नंतर सुप्रीम कोर्टने मला म्हणजे सुप्रीम कोर्टच्याही अगोदर हायकोर्टने माझा बेल रद्द केलेला होता आणि त्यावेळी मग मी सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टने मला स्टे दिला. परत 1 महिन्याच्या नंतर तो स्टे वॅकेट झाला आणि मग मला जेलमध्ये जावं लागलं. मी जवळपास 1 वर्ष धुळे जेलला होतो. त्यानंतर मला बेल मिळाला. परत मी कामाला लागलो. पण ते 1 वर्षाच्या कालावधीमध्येच 2014ची निवडणूक लागली विधानसभेची. परत मला पक्षाने उमेदवारी दिली, पण मला बाहेर न येता आल्यामुळे मी मधूनच निवडणूक लढलो आणि पर्यायाने संपर्क नव्हता लोकांचा. समोरची मंडळी जी होती ती सातत्याने प्रचार करायची की बाबा ते 5 वर्ष येणार नसतील तर मग तुम्ही तुम्हाला तुमची कामं कोण करेल, त्यांना कसं तुम्ही निवडून देणार, हा सगळा अपप्रचार त्यावेळेला झाला आणि त्यामुळे मग मी पराभूत झालो. मग परत बाहेर आल्याच्या नंतर परत कामाला सुरुवात केली. मतदारसंघात फिरायला सुरुवात केली. चांगला संपर्क वाढला. परत कोर्टाची केस चालू होती. परत धुळे कोर्टने आम्हाला सर्वांना शिक्षा लावली आणि त्या ठिकाणी परत आमचं ते कामकाज थांबलं. येणाऱ्या 2019च्या निवडणुकीला सुद्धा आम्ही मध्येच होतो. त्या निवडणुकीला पण मला सामोरे येतं म्हणजे उमेदवारी करता आली नाही किंवा करता येणं शक्य पण नव्हतं शिक्षा लागल्यामुळे. इथपर्यंतचा जो प्रवास होता तो इथं थांबला आणि नंतर परत बाहेर आल्याच्या नंतर पूर्वीच्यासारखी कामाला सुरुवात केलेली आहे. कामं करायला सुरुवात केली, संपर्काला सुरुवात केली आणि हा 6-8 महिन्यापासून कोरोनाची सुरुवात झाल्याच्यामुळे कोविडची लाट आली आणि त्यामुळे परत कामकाज जे आहे ते थंडावलेलं आहे. परंतु ह्या मधल्या कालावधीमध्ये एक चांगलं काम मी केलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये माझी ही जी आपण इथं बसलेलो आहोत ही माझी शैक्षणिक संस्था आहे. श्रीकृष्ण शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ म्हणून या संस्थेचं नाव आहे. या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. या संस्थेच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, बी फार्मसी, डिप्लोमा फार्मसी, आर्किटेक्चर कॉलेज, MBA अशा पद्धतीच्या शाखा आम्ही या ठिकाणी चालवतो
आणि मग विचार असा आला मनामध्ये की आता आपण हा जो कोरोनाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये सुद्धा काहीतरी भरीव काम झालं पाहिजे, आपण बिझी राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम आम्ही या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एक उत्कृष्ट हॉस्पिटल जे विचार मनामध्ये असा आला की या संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला आरोग्याचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. बरोबर. आज आपण पाहतो आरोग्याच्या संदर्भामध्ये जी काही ट्रीटमेंट दिली जाते ती फार मोठ्या प्रमाणामध्ये महागडी ट्रीटमेंट होते. सर्वसामान्य माणसाला आज आजारी पडल्याच्या नंतर त्याला परवडत नसतं, त्याला मोठ्या प्रमाणात खर्च लागत असतो आणि म्हणून तो मोठा चिंतेत असतो, कर्जबाजारी होतो. यासाठी आपल्याला काही करता येईल का यामध्ये, या विचारातून मी एक वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतला आणि एक गुलाबराव देवकर मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक आणि आयुष हॉस्पिटल या नावाने रजिस्ट्रेशन केलं. हॉस्पिटलचं बांधकाम पण केलेलं आहे, परंतु कलेक्टर साहेबांना नॉन कोविडच्यासाठी जागेची आवश्यकता होती हॉस्पिटलची. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की साहेब 6 महिन्यासाठी जर आपण हे हॉस्पिटल आम्हाला वापरायला दिलं तर बरं होईल. मी ताबडतोबीनं त्यांना होकार दिला आणि इथं सध्या सिव्हिल हॉस्पिटलचं कामकाज चाललेलं आहे. पुढच्या महिन्यापासून ते फ्री करतील असं वाटतं आहे आणि त्यानंतर आपण परत आपला जो काही मनामध्ये उद्देश आहे की जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला माफक दरामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्यासाठी ते हॉस्पिटल आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला एक चांगल्या पद्धतीची सुविधा आरोग्याच्या संदर्भातली या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याच्यासोबतच कोविडचं सुद्धा एक हॉस्पिटल मी तयार केलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेला मार्च नंतर मोठ्या प्रमाणामध्ये कोविडची लागण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळेला आमचे कार्यकर्ते सातत्यानं फोन करायचे की साहेब आपण जळगावला आहात, तिथं आमचा जो अमुक पेशंट आहे त्याला बेड मिळत नाही, त्याला व्हेंटिलेटर मिळत नाही. रोज 5, 10, 15 लोकांचे कार्यकर्त्यांचे फोन यायचे आणि मग आपण त्यावेळेला त्यांना वेळेवरती हॉस्पिटल उपलब्ध करून देत नव्हतो, बेड व्हेंटिलेटर त्यांना मिळू शकत नव्हतं, कारण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये पेशंटची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असायची. गुलाबरावजी, याच मुद्द्याला धरून मला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की आपण सत्तेत नसतानाही जनसंपर्क आपल्याकडे खूप होता, ते आपल्याकडे धावून येत होते. मात्र सत्ताधारी पक्षाचं काम त्या काळात किती चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं, त्याचं मूल्यमापन आपण कुठल्या पद्धतीने करा? गेल्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये होतं आणि मेजॉरिटीची संख्या जी होती ती भारतीय जनता पार्टीची सत्तेमध्ये होती. बरोबर. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच संस्थांमध्ये त्यांची मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीची होती. आमदार पण जास्त होते, जळगाव महापालिका त्यांच्या ताब्यात होती, खासदार 2 त्यांचे होते, मुख्यमंत्री त्यांचे होते आणि केंद्रात पण सत्ता मोदी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे होती. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर निश्चितपणानं ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची विकासाची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली नव्हती. इवन गिरीश भाऊ महाजन हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री होते. बरोबर. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळीक असताना, इतक्या पावर्स त्यांना असतानासुद्धा त्यांच्याकडे 2 महत्त्वाची खाती होती. एक जलसंपदाचं खातं होतं आणि दुसरं याचं मेडिकल डिपार्टमेंट म्हणजे वैद्यकीय शिक्षण जे होतं ते त्यांच्याकडे होतं. पण जनतेला अपेक्षा अशा होत्या की कमीत कमी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये जे काही प्रकल्प अपूर्णावस्थेमध्ये आहेत त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे होता आणि ती कामं पूर्ण होण्याची आवश्यकता होती. कारण गिरीश भाऊ मंत्री झाल्याच्या नंतर लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या की बाबा आपल्या हक्काचा मंत्री, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठं खातं त्यांच्याकडे आहे जलसंपदा, आता आपल्या जिल्ह्यातले विकासाची कामं सगळे जे काही प्रकल्प अपूर्ण आहेत ती पूर्ण होतील.
परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे कुठल्याही प्रकल्पाला पाहिजे तेवढा निधी त्यांच्याकडनं देता आला नाही त्यांना, किंवा त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नव्हतं, आणि म्हणून आजही ती प्रकल्प जी आहेत ती अपूर्णावस्थेमध्ये आहेत, आणि त्यामुळं ते निश्चितपणानं त्या ठिकाणी फेल ठरलेले आहेत कामकाज करण्याच्यामध्ये. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं जे काही काम होतं मागच्या 5 वर्षामध्ये ते 100% त्या ठिकाणी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला ते फेल ठरलेले होते असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीचा विचार करता लोकांनी परिवर्तन व्हावं अशा पद्धतीची भावना 2019च्या निवडणुकीच्या मध्ये ठेवलेली होती. आणि त्यानंतर आपण बघितलं की 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे, बाकी तिन्ही पक्षाचे 44, 55, 60 अशी असताना आदरणीय पवार साहेबांनी जी काही जादू केली आणि ती सगळी आपल्याला कल्पना आहे त्या संदर्भातली, आणि साहेबांनी तिघं पक्षांना एकत्र करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघं पक्षांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन केलेलं आहे. गुलाबरावजी, आपला जो एक संघर्षाचा कार्यकाळ होता, जवळपास वर्षभर तुरुंगात राहणं ही फार फार मोठी आणि फार भयानक गोष्ट आहे. मात्र ह्या कार्यकाळामध्ये मानसिकदृष्ट्या एखादा माणूस हा फार खचलेला जातो. मात्र आपण ती तुरुंगातली जी काही आपली शिक्षा होती ती आपण भोगत असताना नेमका कुठला विचार होता, ज्या विचाराने आपण स्वतःला खंबीरपणे टिकवून ठेवलं, कुठली ऊर्जा होती की जेणेकरून आपण आजही उत्तमरित्या पुन्हा लोकांसाठी त्याच ताकदीने कार्य करताय? नेमकी काय ऊर्जा होती ती? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. कारण ऊर्जा ही होती की पहिली गोष्ट होती की आपण चुकीचं काम केलेलं नाही आहे. मी असा विचार केला होता की आपल्या नशिबामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये हा एक योग असेल की बाबा तुम्हाला इतके दिवस तुरुंगात जावं लागेल, तुम्हाला अशा पद्धतीनं त्रास होणार आहे, त्याला सामोरं जायला पाहिजे हे मी पक्क मनामध्ये ठरवलेलं होतं. मी त्या कालावधीमध्ये खूप वाचन केलं आणि खंबीर मन ठेवलेलं होतं की निश्चितपणानं आपल्याला न्याय मिळेल आणि याच्यातून आपण उभारी घेऊ. निश्चितपणानं आपल्याला पुढे जायचं आहे, इथं आपण थांबणार नाही आहोत, आपल्याला हा ब्रेक आलेला आहे. आणि मी असं वारंवार म्हणत असतो की माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी आपत्ती जर आली, म्हणजे मी असं त्यावेळेला म्हणत होतो की ही जी आपत्ती आपल्यावरती आलेली आहे हिला इष्टापत्ती म्हणून आपण समजलं पाहिजे. आणि म्हणून आलेली आपत्ती ही इष्टापत्ती समजून मी याच्यातून काहीतरी चांगलं होणार आहे, चांगलं निघणार आहे, आणि म्हणून आपण यातूनही गेलं पाहिजे अशी एक मानसिकता मी निश्चितपणाने केलेली होती. कारण 1 वर्ष मध्ये असताना मी असा सहज एकदा विचार केला की बाबा आपण फिरत राहिलो असतो मतदारसंघात वगैरे, सातत्यानं मी सकाळपासून उशिरापर्यंत माझ्या गाडीमध्ये सातत्यानं फिरत असतो. आणि मी विचार असा केला की बाबा एखाद्याला माझा ॲक्सिडेंट होणार असेल आणि तो वाचवण्यासाठी मला परमेश्वराने मध्ये ठेवलेला आहे सुरक्षित. ही सकारात्मक ही भूमिका ठेवून आणि आपत्तीला इष्टापत्ती समजून याच्यातून चांगलं निर्माण होणार आहे अशा पद्धतीचा विचार करून त्या ठिकाणी मी राहण्याचा प्रयत्न केला. आणि आपण म्हटल्याप्रमाणे बाहेर आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या संपर्कात आणि कामाला मी सुरुवात केली. वा. गुलाबरावजी, जनतेचा विकास आणि त्यांचा विचार हा आपल्या मनात आधीपासूनच होता. मात्र आज जळगाव जिल्हा असो किंवा आजूबाजूची गावं असो, यांना धरून नेमकं काय व्हिजन आता येणाऱ्या इलेक्शनसाठी किंवा जनतेच्या सेवेसाठी नेमकं काय व्हिजन सध्या आपल्या विचारसरणीमध्ये आहे? मी अजूनही सक्रिय कामामध्ये आहेच. माझ्या शैक्षणिक संस्था आहेत, मी जिल्हा बँकेला संचालक आहे, मजूर संस्थांचं फेडरेशन माझ्या ताब्यात आहे, आणि जिल्ह्यामध्ये जो संपर्क आहे तो सातत्यानं माझा चालू आहे. मी विचार असा केलेला आहे भविष्यामध्ये की आपला जो मागच्या कालावधीमध्ये ह्या कारणामुळे खंड पडलेला आहे, यातून बाहेर निघून
याची भरपाई अधिकाधिक आपल्याला कशी करून देता येईल लोकांच्यासाठी. आज जिल्ह्यामध्ये जर आपण परिस्थिती बघितली विकासाचे खूप प्रकल्प अपूर्ण आहेत आणि विकासाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जिल्ह्यात आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण जळगाव शहराचा जर विचार केला, सुरुवात शहरापासून जरी आपण समोर ठेवली तरी जळगाव शहर आज गेल्या 10 वर्षापासून एक बकाल अवस्थेमध्ये आहे. बरोबर. जे मागच्या पंचवार्षिकला पण कामं झालेली नव्हती. भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, त्यांची सत्ता असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची विकासाची कामं केली नव्हती. आणि आताही त्यांची सत्ता असतानासुद्धा जळगाव शहराची अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून जनतेने जर आम्हा मंडळींना संधी दिली तर जळगाव शहराचा कायापालट, जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे, ही भूमिका आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही परत जनतेला विनंती करू की जळगाव शहराची महापालिका, जळगाव शहराचा मतदारसंघ तुम्ही आमच्या ताब्यात द्या. एकदा आम्हाला तुम्ही पारखून बघा की आम्ही काय कामं या ठिकाणी करू शकतो. कारण मी एक मंत्री असताना थोडीशी झलक पण जळगाव शहराच्यासाठी दिलेली आहे की जळगाव शहरामध्ये एक लांडोरखोरी एरिया इथं आहे. तो लांडोरखोरी एरिया म्हणजे ओसाड टेकड्या होत्या त्या ठिकाणी आणि त्याला कंपाऊंड नव्हतं. सगळे म्हणजे झाडांचं नुकसान व्हायचं, बकाल असा तो एरिया पडून होता. मी त्यावेळेला तिथं एक उद्यान बनवण्याचा प्रयत्न केला. तिथं एक सुंदर त्याला कंपाऊंड वॉल केलं, तिथं गार्डन तयार केलं, तिथं साठून बंधारे बांधले आणि एक चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आपण त्यावेळेला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंत्री असताना मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा नियोजन मंडळातून मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता त्या ठिकाणी केली. आणि आज आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की जळगाव शहरातली खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने मंडळी तिथं आज मॉर्निंग वॉकला आणि इव्हिनिंगला त्या ठिकाणी फिरण्याच्यासाठी जात असतात. अतिशय सुंदर असं रम्य असं परिसर तो त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम मी तिथं केलेलं आहे. ते आपण केव्हाही बघू शकतात आणि लोकांना खूप आनंद झालेला आहे त्याच्यामुळे. दुसरी एक बाब महत्त्वाची केली, या जळगाव शहरामध्ये बंदिस्त नाट्यगृह नव्हतं. आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आमचे नेते जे आहेत ते एकदा जळगाव शहरामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते आणि तो कार्यक्रम योगायोगाने खुल्या नाट्यगृहात होता. आणि त्या कार्यक्रमात बसल्याच्या नंतर मला दादांनी विचारलं की म्हटले पालकमंत्री तुमच्याकडे बंदिस्त नाट्यगृह नाही आहे की नाही आहे का, म्हटले की तुम्ही इथं आता खुल्या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम घेत आहेत. मी म्हटलं दादा खूप चांगला प्रश्न विचारला. म्हटलं आपण खरोखर आमची अतिशय अवघड परिस्थिती ती आहे. इथं जळगाव शहरामध्ये खुले नाट्यगृह जे आहे याचाच उपयोग केला जातो, बंदिस्त नाट्यगृह नाही आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या शहरासाठी आपण बंदिस्त नाट्यगृह करून द्यावं आणि ते आजच डिक्लेअर आपण करावं. माझ्या विनंतीला मान देऊन त्याच दिवशी दादांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की तुमच्या पालकमंत्र्यांनी मला बंदिस्त नाट्यगृहाची विनंती केलेली आहे. निश्चितपणानं या जळगाव शहरासाठी बंदिस्त नाट्यगृह मी देईल. आणि त्यांचा शब्द म्हणजे शब्द असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये शासनाच्या निधीमधून 30 कोटीचं नाट्यगृह एकही जिल्ह्यामध्ये कुठेही नसेल अशा पद्धतीचं 30 कोटी रुपयाचं नाट्यगृह जळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे. केवळ दादांच्या प्रयत्नातून त्यांनी मी आग्रह केल्याच्यावरून माझ्या शब्दाला मान दिला, माझ्या विनंतीला मान दिला आणि त्यामुळे ते एक सुंदर नाट्यगृह आपण त्या ठिकाणी केलं. आणि पालकमंत्री असताना काही रस्त्यांची कामं आपण केली, पाणीपुरवठ्याच्या योजनेला पण त्यावेळेला मदत केलेली होती. सांगायचा हेतू असा आहे की जी काही थोड्याफार दिवसाची संधी मिळाली त्याच्यातूनही जळगाव शहरासाठी काही करता आलं पाहिजे कायापालट करण्याचा प्रयत्न केला, आपण ती सुरुवात केलेली होती. आणि म्हणून मला खात्री आहे की जनतेने जर संधी परत दिली आम्हाला या शहराच्यासाठी तर निश्चितपणानं जळगाव शहराचा कायापालट आम्ही करू, चेहरा मोहरा बदलू. अनेक विकासाचे प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला मी धरणगावचा उड्डाणपूल बांधला, गाढोदा दहीदुला गिरणा नदीवरचा
पूल त्यावेळेला मी बांधलेला होता की 2 तालुक्यांना जोडणारा तो रस्ता होता की ज्या मंडळी लोकांना 50 किलोमीटरच्या फेऱ्याने जावं लागत होतं त्यांना इतका शॉर्टकट त्या ठिकाणी केला. मसावतच्या रेल्वेचा उड्डाण पूल मी त्यावेळेला बांधकामाला सुरुवात केली होती. अनेक करोडो रुपयांची विकासाची कामं, मग बहिणाबाईंचं स्मारक असेल. आता अनेक मंडळी ह्या जिल्ह्यामध्ये पूर्वी पण राजकारणामध्ये नेते म्हणून किंवा मंत्री म्हणून राहिलीत, परंतु मला सांगायला आनंद वाटतो की मला ती एक कल्पना सुचली की बहिणाबाई ह्या आपल्या जिल्ह्यातल्या कवयित्री होत्या, आसोदा गावच्या त्या कवयित्री होत्या. त्यांचं कुठेतरी आठवण म्हणून स्मारक झालं पाहिजे. नवीन येणाऱ्या पिढीला बहिणाबाई काय होत्या याची ओळख कायमस्वरूपी राहिली पाहिजे, यासाठी स्मारक झालं पाहिजे. म्हणून मी आसोदा गावाला एक भव्य असं स्मारक करण्याच्यासाठी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेला मी सुरुवात पण केलेली होती. 6 कोटी रुपयाचा त्यावेळेला तो प्रोजेक्ट होता, प्लॅन होता. निम्मेच्या जवळपासचं काम त्यावेळेला झालेलं होतं, परंतु माझी मुदत संपल्याच्या नंतर ते थांबलेलं होतं. त्याचं काम आता स्लो पद्धतीनं चाललेलं आहे. धरणगावला सुद्धा बालकवी ठोंबरेंचं स्मारक बांधकामाच्यासाठी त्यावेळेला मी सुरुवात केलेली होती. अशी अनेक कामं विकासाची करण्याचा मी प्रयत्न केला आणि एक जिद्द आणि तळमळ जर कार्यकर्त्यामध्ये असेल, नेत्यामध्ये असेल, विजन असेल, तर कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो याची ही उदाहरणं मागच्या कालावधीमध्ये आपण करून ठेवलेली आहेत. आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा अजून खूप काही या जिल्ह्याच्यासाठी केलं पाहिजे अशा पद्धतीची तीव्र इच्छा मनामध्ये आहे. गुलाबरावजी, आपला विचार आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची जी तळमळ आहे ती खूप चांगली आहे. मला एक शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे की आज अनेक तरुण पिढी आज राजकारणात येऊ पाहते, काही अंशी ती आलेली सुद्धा आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर ते खूप मोठ्या प्रमाणात करतात. सोशल मीडियाचा वापर राजकारणात किती चांगला आणि किती वाईट, म्हणजे त्याचा दुरुपयोग किती होतोय, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? आता निश्चितपणानं सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. पूर्वीच्या कालावधीमध्ये जी काही प्रचाराची साधनं होती ती एक तोटकी असायची. म्हणजे आपण जाहिरातीचे फलक लावायचो, घरोघरी संपर्क करायचो आणि सभांच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा त्यावेळेला प्रयत्न असायचा. परंतु सर्वच स्तरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत आपण त्यावेळेला पोहोचू शकत नव्हतो. परंतु आता ह्या मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया जो आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली भूमिका आणि आपलं काम त्या ठिकाणी दाखवलं जातं किंवा त्याचा डायरेक्ट संपर्क त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. ही एक चांगली सुविधा आहे. याच्यामध्ये काही दुरुपयोग निश्चितपणानं पण होत असेल, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये फायदा या माध्यमातून सोशल मीडियाचा राजकारणाच्या मंडळींना, राजकीय मंडळींना निश्चितपणानं होत असतो. गुलाबरावजी, नेमकं तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी नेमकं आपण काय मार्गदर्शन करणार? कारण आज आपण खूप मोठी एक टर्म पाहिलेली आहे, त्यातले सगळे खाचखळगे आपण अनुभवलेले आहे. नेमकं तरुणांना या पिढीमध्ये येण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार? राजकारणामध्ये येण्याच्यासाठी तरुण मंडळी मला वाटतं पाहिजे तशी इच्छुक नसतात. त्याची कारणं पण बऱ्याचपैकी समाजामध्ये एक इम्प्रेशन असं झालेलं आहे की राजकारणामध्ये काय खरं नसतं किंवा राजकारणामध्ये जाऊन मग खोटंच बोलावं लागतं आणि तिथं लबाडच असतात मंडळी सगळी. राजकारणी मंडळीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एक त्याचं वेगळं इम्प्रेशन झालेलं आहे. म्हणजे त्याला ते संबंध राजकारणी हे लबाड असतात, खोटं बोलतात, भ्रष्टाचारी असतात, अशा पद्धतीचं इम्प्रेशन बऱ्यापैकी हे समाजामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून पालक मंडळी जे असतील ते म्हणतात की बाबा नाही, त्या क्षेत्रात आपण अजिबात जाऊ नका, आपण उद्योग करा किंवा नोकरी करा आणि आपलं व्यवस्थितपणानं सांसारिक जीवन जगा. ही भूमिका निश्चितपणानं असते. परंतु मी तरुणांना आवाहन करेल की माझ्या अनुभवावरून मी सांगेल की राजकारणामध्ये खोटं बोलण्याची आवश्यकता नसते, चुकीचं काम करण्याची आवश्यकता नसते, भ्रष्टाचार करण्याची पण आवश्यकता नसते. तुम्ही पारदर्शी काम केलं,
इमानदारीने सचोटीने वागण्याचा प्रयत्न केला, लोकांशी खरं बोलायचा प्रयत्न केला 100%, तर त्याची इमेज ही निश्चितपणानं वेगळा राजकारणी म्हणून एक वेगळी इमेज त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपल्याला करता येतं. अशी अनेक मंडळी मागच्या कालावधीमध्ये सुद्धा जी काही होऊन गेली, महान नेते होऊन गेलेले असतील, त्यांनी ह्याच पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मी तरुणांना आवाहन करेल की ह्या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, परिसरात आपल्या सर्वसामान्य जनतेची कामं करण्याच्यासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला उदरनिर्वाह भागवण्याच्यासाठी आपण लहान मोठा व्यवसाय पण करा. 100% राजकारणामध्ये येऊन राजकारणच करा असं मी म्हणणार नाही. स्वतःचा बेस आपण निर्माण करण्याचा पहिल्याने प्रयत्न करा, उद्योग व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासोबत जनतेची सेवा करण्याच्यासाठी राजकारणामध्ये या, अशा पद्धतीचं आवाहन मी युवकांना करेल. गुलाबरावजी, खूप वेगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा झाली आणि अतिशय विस्ताराने आणि मोकळेपणाने आज आपण आमच्यासमोर व्यक्त झालात, आमच्या जनतेसमोर व्यक्त झालात. याचा आमच्या जनतेला आणि आमच्या तरुणांना नक्कीच फायदा होईल. गुलाबरावजी, आपण इतका अमूल्य वेळ आमच्या जागर जनस्थानच्या जागर कट्ट्याला दिला, त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप 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 धन्यवाद. ईश्वर तुमची प्रगती करो. आपल्या शिक्षण संस्था आहे त्याचा विस्तार आणखी चांगल्या पद्धतीनं होवो आणि अजून उत्तम पद्धतीने आपल्याकडून आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास आपल्या हातून घडो, हीच आमची आज ईश्वरचरणी आपल्यासाठी सदिच्छा. थँक्यू. धन्यवाद. खूप आभार. तर मित्रांनो, हे होते गुलाबरावजी देवकर. कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेले गुलाबरावजी देवकर हे वेगळे असतील, मात्र आज अतिशय मोकळेपणाने ते आज आपल्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांचे मुद्दे, त्यांचे विचार आज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद.